तर लास्ट लेक्चरला आपण एक पॉइंट बघितला होता. ओके, सॉफ्टवेअर टूल्स म्हणजे काय असतं, त्यानंतर सस्टेनेबल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं, त्याच्या करंट प्रॅक्टिसेस कोणत्या कोणत्या आहेत. ओके, त्याच्यासाठी मी ग्रीन सॉफ्टवेअर मॉडेल काय असतं ते तुम्हाला डिस्क्राईब केलं होतं. त्या ग्रीन सॉफ्टवेअर मॉडेलमध्ये बघा त्याने 3 पार्ट्समध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केले. तर त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत, त्याला आपण सब पॉईंट्स म्हणू शकतो. ओके, तर ते 3 पॉईंट्स बघा कोणते आहेत. फर्स्ट त्यातला पॉईंट आहे इंडस्ट्री स्टँडर्ड्स, सेकंड आहे रेग्युलेटरी बॉडीज, थर्ड आहे सोशल मुवमेंट्स. ओके, सो आपल्याला आजच्या लेक्चरला हे 3 पॉईंट बघायचे आहेत. तिथले इंडस्ट्री स्टँडर्ड्स काय असतात. ओके, जे ग्रीन सॉफ्टवेअर मॉडेल असतं त्या ग्रीन सॉफ्टवेअर मॉडेलमध्ये इंडस्ट्री स्टँडर्ड्स हा पॉईंट काय आहे. त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा त्यांनी. इंडस्ट्री स्टँडर्ड्स लाईक एनर्जी स्टार, ROHS, IBM, ग्रीन सिग्मा आर यूज्ड ड्युरिंग कम्प्युटर हार्डवेअर लाईफ सायकल दॅट रिड्युसेस एनर्जी युसेज. ओके, ते काय सांगतात की इंडस्ट्रीचे जे स्टँडर्ड्स आहेत, मग ते कुठले स्टँडर्ड्स आहेत बघ. ते एनर्जी स्टार स्टँडर्ड असू देत, ROHS असू देत, IBM असू देत किंवा ग्रीन सिग्मा असू देत, हे जे इंडस्ट्रीचे स्टँडर्ड्स आहेत. ओके, ते यूज केले जातात कधी, ज्यावेळेस कम्प्युटर हार्डवेअरची जी लाईफ सायकल असते त्या लाईफ सायकलमध्ये जे एनर्जीचे रिडक्शन होतं. ओके, त्या फेजमध्ये काय केले जातात, हे जे इंडस्ट्रीचे स्टँडर्ड्स आहेत ते यूज केले जातात. ओके, मग त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. ROHS कॅन पुट द लिमिट फॉर युजेस ऑफ पर्टिक्युलर सबस्टन्स इन एनी इक्विपमेंट. ROHS काय करतं की एका पर्टिक्युलर काय करतं, लिमिट सबस्टिट्यूट करण्याचं काम करतं. ओके, किंवा लिमिट ठेवण्याचं काम करतं. कशामध्ये, एक पर्टिक्युलर सबस्टन्स आहे किंवा पर्टिक्युलर इक्विपमेंट आहे, त्या इक्विपमेंटमध्ये लिमिटेशन्स तुम्हाला द्यायचे असेल त्यासाठी काय केलं जातं, ROHS यूज केलं जातं. ओके, थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी काय दिलं आहे बघा. एनर्जी स्टार हेल्प्स कन्झ्युमर्स टू आयडेंटिफाय एनर्जी इफिशियंट प्रोडक्ट. एनर्जी स्टार हे जे स्टँडर्ड आहे ते काय करतं, कन्झ्युमर्सना एनर्जी इफिशियंट प्रोडक्ट कुठलं आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करतं. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं काय होतं, जे बिल्स आहेत ते सेव्ह होण्याचं काम होतं. ओके, किंवा त्यांना क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड करण्याचं काम त्याच्या थ्रू केलं जातं. म्हणजे मिनिमम कॉस्टमध्ये किंवा त्यांचे बिल्स कमी करून, पैसे वाचवून त्यांना कसं करतं, क्वालिटी प्रोडक्ट मिळवण्याचं काम करून दिलं जातं एनर्जी स्टार या स्टँडर्ड्स. ओके, हा स्टँडर्ड कसा असतो, मेन स्टँडर्ड असतो. जर तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट हवा असेल तर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर एनर्जी इफिशियंट प्रोडक्ट तुम्हाला मिळवून देण्याचं काम एनर्जी स्टार प्रोडक्ट करत असतो किंवा एनर्जी स्टार जो स्टँडर्ड आहे तो करत असतो. सेकंड पॉईंट आहे रेग्युलॅरिटी बॉडीज. आता रेग्युलेटरी बॉडीजमध्ये काय सांगितले बघा. रेग्युलॅरिटी बॉडीज फॉर ग्रीन डेटा सेंटर्स लाईक ग्रीन ग्रीड, EU, LBNL अँड TIRUS. ओके, रेग्युलॅरिटी बॉडीज कोणत्या कोणत्या आहेत, ग्रीन डेटा सेंटर जे असतात. ओके, आता कोणते कोणते ग्रीन डेटा सेंटर्स आहेत, ग्रीन ग्रीड आहे, EU आहे, LBNL आहे, TI, हे काय आहेत, ग्रीन डेटा सेंटर्स आहेत. ओके, याच्यासाठी हे जे ग्रीन डेटा सेंटर्स आहेत ते ॲज अ रेग्युलेटर बॉडी म्हणून यूज केले जातात. ओके, आता EU म्हणजे काय असतं बघा. EU कोड ऑफ कंडक्ट एम्स टू डेव्हलप अँड प्रमोट मॅट्रिस ऑफ matrices and practices to minimize energy consumption and GHG emissions in data centers. डेटा सेंटर्समध्ये जे एनर्जी कन्झम्पशन तुम्हाला लो करायचं असेल, ओके, आणि ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन पण कमी करायचं असेल तर EUचा जो कोड असतो तो काय करतो, त्याच्यासाठी प्रमोट करण्याचं काम, त्याच्यासाठी जे मॅट्रायसेस आहेत ते प्रमोट करण्याचं काम EU करत असतो. ओके, थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी काय दिलं आहे बघा. ग्रीन ग्रीड डिलिव्हर्स सेट ऑफ टूल्स अँड मॅट्रिक्स टू डिटरमाइन अँड कम्पेअर द डेटा सेंटर एफिशियन्सी. ग्रीन ग्रीड काय करतं, एक सेट ऑफ टूल्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतं किंवा असे मॅट्रायसेस प्रोव्हाइड करतं जेणेकरून त्या मॅट्रिक्स थ्रू तुम्ही तुमच्या डेटा सेंटरची इफिशियन्सी कम्पेअर करू शकता किंवा डिटरमाइन करू शकता. ओके, हे झालं पहिलं. EUचा कोडचा यूज काय केला जातो. त्याच्यानंतर ग्रीन ग्रीड कशासाठी यूज केलं जातं, तर TIA कशासाठी यूज केलं जातं बघा. TIA डेव्हलप्स कॉन्सेन्स बेस्ड इंडस्ट्री स्टँडर्ड्स फॉर ICT प्रोडक्ट्स.
ओके. कॉन्सेस बेस्ड इंडस्ट्री प्रोडक्ट तुम्हाला जर बनवायचे असतील किंवा ICT बेस्ड जे प्रोडक्ट असतात, ओके, ते प्रोडक्ट बनवायचे असतील तर तुम्हाला काय TI त्याच्यासाठी मदत करतं. थर्ड पॉईंट आहे सोशल मुवमेंट्स. सोशल मुवमेंट्स लाईक, आता सोशल मुवमेंट त्याने कोणत्या कोणत्या जे आहेत बघा, लाईक ग्रीन पीस, WWF, फ्रेंड्स ऑफ अर्थ, मॉनिटर processes and products of IT industry to ensure environment sustainability. ओके. ग्रीन मुवमेंट्स ज्या काय आहेत, मग ते ग्रीन पीस असू देत, WWF असू देत, पुन्हा फ्रेंड्स ऑफ अर्थ जे काय आहे, मॉनिटर्स प्रोसेस असू दे तुमच्या किंवा प्रोडक्ट्स असू दे IT इंडस्ट्रीमधले, ते काय करतात, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ठेवण्यासाठी काय करतात किंवा एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी मेंटेन ठेवण्याचं काम करतात. ओके. जे ग्रीन मुवमेंट्स असतात ते ग्रीन मुवमेंट्स कोणते कोणते आहेत, ग्रीन पीस असेल, WWF असेल, फ्रेंड्स ऑफ अर्थ असेल, किंवा वेगळ्या वेगळ्या मॉनिटरिंग प्रोसेस असतील, IT इंडस्ट्रीजमधले प्रोडक्ट्स असतील. ओके. ग्रीन पीस कॅरीज आउट व्हेरियस campaigns to create awareness among masses about environmental sustainability. ओके. ग्रीन पीस काय करतं की जी एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी मेंटेन कशी ठेवता येईल याच्यासाठी काय करतं, अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम करत असतं. ओके. त्याच्यानंतर वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, WWF. ओके. काय, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इज अ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ही जी WWF आहे ही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. जी ऑर्गनायझेशन काय करत असते, whose mission is nature conservation like oceans, forests and coast. तुम्ही तुमचे जे समुद्र तट असतील, तुमची जंगलं असतील, तुमचं समुद्र असेल, तर ह्यांना वाचवण्याचं काम किंवा ह्यांना यांचं कन्झर्वेशन करण्याचं काम WWF ही जी फेडरेशन आहे ती करत असते. ओके. त्याच्यानंतर फ्रेंड्स ऑफ अर्थ. ओके. ही जी ट्रस्ट आहे किंवा तुम्ही ही सोशल जी ट्रस्ट आहे ती काय करत असते, तिचं मेन मोटिव्ह काय असतं, टू ड्राईव्ह कॅम्पेन अगेन्स्ट न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी जे काय आहेत किंवा तुमचं जे टार्गेट कंपेन आहे ना, हू आर नॉट एन्व्हायरमेंटली रिस्पॉन्सिबल, म्हणजेच काय, इको फ्रेंडली जी कामं असतात. ओके. मग ते न्यूक्लिअर एनर्जीचं क्रिएशन असेल त्याच्यामुळं काय होतं, खूप सारे पोल्युशन्स क्रिएट होतं. ओके. अशी जी वेगवेगळी कामं आहेत जी ज्याच्यासाठी एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबल नाही आहे, अशा कामांमध्ये अशा कामांना अगेन्स्ट जाण्याचं काम किंवा अशा कामांना थांबवण्याचे काम हे फ्रेंड्स ऑफ अर्थ हे जे काय सोशल तुम्ही मुवमेंट आहे ती कंटिन्यू करत असतात. ओके. नेक्स्ट तुमचा पॉईंट आहे तो म्हणजे सस्टेनेबल सॉफ्टवेअर. ओके. आता काय असतं बघा, सस्टेनेबल सॉफ्टवेअर इज सॉफ्टवेअर विथ मिनिमम एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अँड सफिशियंट इको बॅलन्स. सस्टेनेबल सॉफ्टवेअर कशाला म्हणतो आपण, तर असा सॉफ्टवेअर ज्याचा मिनिमम एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट होत असतो. ओके. आणि तो सॉफ्टवेअर इको बॅलन्स, ओके, तर तुमचा जो इकॉलॉजीचा जो बॅलन्स असतो तो बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी सफिशियंट जे सॉफ्टवेअर असते किंवा रिस्पॉन्सिबल जे सॉफ्टवेअर असतं त्याला आपण सस्टेनेबल सॉफ्टवेअर असं म्हणतो. ओके. नेक्स्ट त्यात सेकंड पॉईंटमध्ये त्याने काय सांगितलं आहे बघा, क्वालिटी, सिक्युरिटी अँड अदर फीचर्स आर बिल्ड टू अ सॉफ्टवेअर प्रोडक्ट टू एन्श्युअर ओव्हरऑल क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. ओके. मग तुमची क्वालिटी असेल, सिक्युरिटी असेल किंवा वेगळे वेगळे जे दुसरे फीचर्स असतील, ओके, आर बिल्ड इन टू अ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. ते सगळे सॉफ्टवेअर प्रोडक्टला बनवण्यासाठी किंवा सॉफ्टवेअर प्रोडक्ट चांगलं होण्यासाठी तयार केलेले असतात. ओके. जेणेकरून तुमच्या प्रोडक्टची जी क्वालिटी आहे ती कशी होईल, क्वालिटी इम्प्रूव्ह होईल किंवा तुमच्या प्रोडक्टची जी ओव्हरऑल क्वालिटी असते ती इम्प्रूव्ह करण्याला तुम्हाला मदत होऊन जाईल. ओके. थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, in a same way sustainability should also be integrated into a software development life cycle. ओके. सस्टेनेबिलिटी हा जो काय पार्ट आहे तो कशासोबत इंटिग्रेट केला जातो, कशासोबत जोडला जातो, तर तुमची जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी लाईफ सायकल असते, लाईफ सायकल सोबत सस्टेनेबिलिटी हा जो पार्ट आहे तो इंटिग्रेट केला जातो किंवा जोडला जातो. तर कशासाठी जोडला जातो, तर सस्टेनेबिलिटी आणि तुमची जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल आहे त्या दोघांमधल्या ज्या फेजेस आहेत त्या दोन्ही फेजेस मिळून किंवा दोन्ही तुम्ही मेथड्स यूज करून तुम्ही काय करू शकता, इको फ्रेंडली प्रोडक्ट बनवू शकता. ओके. फोर्थ पॉईंटमध्ये त्याने काय सांगितलं बघा, टू प्रमोट सस्टेनेबिलिटी आयडियल्स, सस्टेनेबिलिटी मेट्रिक्स लाईक रियुजेबिलिटी,
पोर्टेबिलिटी, युजेबिलिटी एक्सेट्रा आर यूज. ओके, तुम्हाला जर प्रमोट करायचं असेल सस्टेनेबिलिटी आयडियल्सना तर तुम्ही काय करता, सस्टेनेबिलिटी मॅट्रिक्स जे आहेत, जे पोर्टेबिलिटी असेल, युजेबिलिटी असेल, ते तुम्ही यूज करता. ओके, दे कॅन बी incorporated into a software development model to form software sustainable methodology. ओके, ते काय केलं जातं, कनेक्ट केलं जातं, ज्या तुमचे हे जे पूर्ण सस्टेनेबल आयडियल्स आहेत ते आयडियल्स कनेक्ट केले जातात, जेणेकरून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तुमचं जे मॉडेल आहे ते सॉफ्टवेअर सस्टेनेबल मेथड यूज करून बनवलेलं असेल. ओके, त्यासाठी यूज केलं जातं. तर द सस्टेनेबल सॉफ्टवेअर इज एक्सपेक्टेड टू सपोर्ट फॉलोइंग 3 प्रॉपर्टीज. ओके, तुम्हाला जर सस्टेनेबल सॉफ्टवेअर एक्सपेक्ट करत असाल तुम्ही, तर तुमच्याकडे तुम्ही या तिन्ही ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला सपोर्ट केला पाहिजे, तर तुमच्याकडे या सपोर्टिंग प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. ओके, पहिला आहे लॉंग लास्टिंग सॉफ्टवेअर, सेकंड आहे लीन सॉफ्टवेअर, थर्ड आहे सस्टेनेबल ह्युमन बिहेवियर. ओके, लॉंग लास्टिंग सॉफ्टवेअरमध्ये काय दिलं बघा, इट शुड बी एबल टू कोप विथ चेंजेस टू क्रिएट लॉंग लास्टिंग सॉफ्टवेअर. ओके, तुमची जी सिस्टम आहे ती सिस्टमनी कसं असलं पाहिजे, सिस्टमचा टायअप असला पाहिजे, जेणेकरून तुमची सिस्टम तेवढी कॅपेबल असली पाहिजे की जर त्याच्यामध्ये चेंजेस झाले तरी तुमची सॉफ्टवेअर आहे ते लॉंग लास्टिंग राहील. ओके, सेकंड आहे लीन सॉफ्टवेअर. लीन सॉफ्टवेअर म्हणजे काय, इट शुड हॅव मिनिमम इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. ओके, तुमचा जो सॉफ्टवेअर आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे, एन्व्हायरमेंटचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट कसा असला पाहिजे, मिनिमम असला पाहिजे. ओके, तर तो इम्पॅक्ट मिनिमम कसा होईल, तुमचं जे ई-वेस्टचं जनरेशन आहे ते कमी केलं जाईल आणि तुमचं जर सॉफ्टवेअर आहे त्यांनी जर मिनिमम पॉवर कन्झम्पशन केलं तर ते काय होईल, मिनिमम इम्पॅक्ट करेल तुमच्या एन्व्हायरमेंटवर. ओके, त्यालाच आपण लीन सॉफ्टवेअर बोलू शकतो. असं सॉफ्टवेअर ज्याचा मिनिमम इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवर होत असतो. कशा थ्रू, तर ते काय करत असतं, अल्टिमेटली ई-वेस्ट कमी करत असतं आणि पॉवर कन्झम्पशनही कमी करत असतं. थर्ड आहे सस्टेनेबल ह्युमन बिहेवियर. ओके, सस्टेनेबल सॉफ्टवेअर मस्ट बी डिझाईन कन्सिडरिंग इट्स इम्पॅक्ट. ज्यावेळेस तुम्ही सस्टेनेबल सॉफ्टवेअर डिझाईन करता त्यावेळेस त्या डिझाईनची इम्पॅक्ट काय होतील हे कन्सिडर नेहमी केली पाहिजे. कशावर, तर ह्युमन बॉडीवर. ह्युमनची जी सस्टेनेबिलिटी आहे त्या सस्टेनेबिलिटीवर तो सॉफ्टवेअर किती इम्पॅक्ट करेल याचा विचार करून, याला कन्सिडर करून नेहमी तो सॉफ्टवेअर डिझाईन केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यूज ऑफ ऑनलाईन साईट टू सबमिट बिल्स टू रिड्यूस यूज ऑफ पेपर्स. ओके, म्हणजेच आता बघा तुम्ही, आपण काय करत होतो, बिलिंग करताना किंवा आपण ज्यावेळेस कुठेही इलेक्ट्रिसिटीचं बिल पे करतो त्यावेळेस काय करतो, पेपरचा यूज केला जातो. मग ते काही इको फ्रेंडली वे नाही आहे. मग तुम्ही काय करता, ऑनलाईन जर बिल पे केलात तर ते कसं आहे, इको फ्रेंडली वे आहे, जेणेकरून पेपरचा यूज पण तुम्ही कमी करू शकाल. ओके, म्हणजे काय, ह्युमनच्या ज्या टेंडन्सीज आहेत, ह्युमनची जी कामं आहेत, ह्युमनचं वर्क आहे त्याला कन्सिडर करून तुम्ही सस्टेनेबल वे क्रिएट केला. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी ॲट्रिब्यूट्स. ओके, तर ॲट्रिब्यूट्स कोणते कोणते असतात बघा, तर युजर्स रिलेटेड ॲट्रिब्यूट्स असतात, प्रोसेस रिलेटेड ॲट्रिब्यूट्स असतात, डेव्हलपमेंट रिलेटेड ॲट्रिब्यूट्स असतात. ओके, 3 टाईपचे ॲट्रिब्यूट्स तुमच्याकडे असतात. जर तुम्ही सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी ॲट्रिब्यूट्स जर बघायला गेलात तर तुमच्याकडे टोटल 3 टाईपचे ॲट्रिब्यूट्स असतात. एक असतात युजेस रिलेटेड ॲट्रिब्यूट्स, सेकंड आहे प्रोसेस रिलेटेड ॲट्रिब्यूट्स, थर्ड आहे डेव्हलपमेंट रिलेटेड ॲट्रिब्यूट्स. आता युजर्स रिलेटेड ॲट्रिब्यूट्स काय असतात बघा, दोज ॲट्रिब्यूट्स मेजर युजेस ऑफ सिस्टम ॲट एक्झिक्युशन टाईम. ज्यावेळेस तुमची सिस्टम एक्झिक्यूट करत असते किंवा त्याचा एक्झिक्युशन टाईम चालू असतो, ओके, त्यावेळेस तिचे युजर्स काय आहेत, ओके, किंवा त्या युजर्सचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत हे मेजर करण्याचं काम युजर्स रिलेटेड ॲट्रिब्यूट्स करत असतात. ओके, त्यातला पहिला काय आहे बघा, युजबिलिटी. ओके, सेकंड आहे डिपेंडेबिलिटी, थर्ड आहे ॲक्सेसिबिलिटी अँड फोर्थ आहे परफॉर्मन्स. ओके, युजबिलिटी म्हणजे काय असतं, इट इंडिकेट्स युजर फ्रेंडलीनेस ऑफ सिस्टम. तुमची सिस्टम किती युजर फ्रेंडली आहे ती युजबिलिटी इंडिकेट करत असते. डिपेंडेबिलिटी म्हणजे काय, इट इंडिकेट्स रिलायबिलिटी ऑफ सिस्टम. तुमची सिस्टम किती रिलायबल आहे युजरसाठी ते काय करत असतं, तुमची डिपेंडेबिलिटी इंडिकेट करत असते. ओके, थर्ड आहे ॲक्सेसिबिलिटी, इट इंडिकेट्स ॲबिलिटी ऑफ सिस्टम टू प्रोव्हाइड इझी ॲक्सेस टू युजर irrespective ऑफ युजर्स लोकेशन और डिव्हाइस यूज. युजर कोणता डिव्हाइस यूज करतोय किंवा युजरची लोकेशन काय आहे याचा इम्पॅक्ट तुमच्या युजर इंटरफेसवर पडत नाहीये किंवा तुमची जी सिस्टमची ॲबिलिटी आहे त्याच्यावर डिपेंड करत नाहीये. म्हणजेच काय, तुमची ॲक्सेसिबिलिटी चांगली आहे असं इंडिकेट करतं. ओके, फोर्थ आहे परफॉर्मन्स, इट इंडिकेट्स इफिशियन्सी ऑफ सिस्टम इन रिस्पॉन्डिंग टू युजर्स रिक्वेस्ट.
ज्यावेळेस युजर स्वतःची रिक्वेस्ट सेंड करतो त्या सॉफ्टवेअर थ्रू, त्यावेळेस ती रिक्वेस्ट किती वेळात प्रोसेस होते, किती फास्ट प्रोसेस होते, दॅट इज युअर परफॉर्मन्स ऑफ युअर सिस्टम. ओके. सेकंड आहे प्रोसेस रिलेटेड ॲट्रिब्यूट्स. काय असतात बघा प्रोसेस रिलेटेड ॲट्रिब्यूट्स? इफिशियन्सी, फर्स्ट ॲट्रिब्यूट आहे इफिशियन्सी. इफिशियन्सी इट indicates the required efforts to deliver product in least amount of time. मिनिमम टाईममध्ये तुम्ही तुमचा प्रोडक्ट डिलिव्हर करण्यासाठी किती रिक्वायर्ड एफर्ट्स घेतलेत, दॅट इज युअर इफिशियन्सी. ओके. नंतर काय प्रिडिक्टॅबिलिटी. ओके. प्रिडिक्टॅबिलिटी म्हणजे काय असतं? इट मेजर्स द ॲबिलिटी टू प्रेडिक्ट कॉस्ट अँड एफर्ट्स रिक्वायर्ड टू डेव्हलप सॉफ्टवेअर प्रोडक्ट. एखादा सॉफ्टवेअर प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जी ॲबिलिटी असते किती या सॉफ्टवेअरची कॉस्ट किती येईल किंवा प्रेडिक्टेड कॉस्ट किती असेल आणि त्याला ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठी किती एफर्ट्स लागतील, दॅट इज युअर प्रेडिक्टॅबिलिटी. ओके. थर्ड असतं प्रोजेक्ट कार्बन फुटप्रिंट. म्हणजे काय? इट मेजर्स अमाऊंट ऑफ कार्बन इमिटेड ड्युरिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअर बनवत असता त्यावेळेस तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये किती अमाऊंट ऑफ कार्बन इमिट केलं आहे त्याचं मेजरमेंट, दॅट इज युअर प्रोजेक्ट कार्बन फुटप्रिंट असते. ओके. थर्ड त्यातला पॉईंट आहे ॲट्रिब्यूट्स मधला डेव्हलपमेंट रिलेटेड ॲट्रिब्यूट्स. ओके. डेव्हलपमेंट रिलेटेड ॲट्रिब्यूट्स काय असतं? रियुजेबिलिटी. म्हणजे काय? इट मेजर्स नंबर ऑफ रियुजेबल कंपोनंट्स इन सिस्टम. एका सिस्टममध्ये तुम्ही किती रियुजेबल कंपोनंट यूज केला, दॅट इज युअर रियुजेबिलिटी. ओके. सेकंड आहे पोर्टेबिलिटी. इट इंडिकेट्स ॲबिलिटी ऑफ सिस्टम वर्क ऑन व्हेरियस प्लॅटफॉर्म. तुमची सिस्टम किती प्लॅटफॉर्मवर वर्क करते. ओके. किती सिस्टम पोर्टेबल आहे. ओके. मग त्यालाच काय म्हणतात तुम्ही? त्याला पोर्टेबिलिटी असं म्हणतात. थर्ड आहे मॉडिफायबिलिटी. ओके. मॉडिफायबिलिटी काय असतं? इट इंडिकेट्स ॲबिलिटी टू चेंज. तुमची सिस्टम किती लवकर मॉडिफाईड करू शकता, किती लवकर चेंज करू शकता, त्यालाच काय तुम्ही म्हणता? मॉडिफायबिलिटी म्हणता. त्याच्यानंतर आहे फोर्थ आहे सपोर्टेबिलिटी. सपोर्टेबिलिटी म्हणजे काय असतं? इट इंडिकेट्स द ॲबिलिटी टू रिकन्फिगर फॉर डेव्हलपमेंट. ओके. तुम्ही तुमची सिस्टमला किती लवकर रिकन्फिगर करू शकता किंवा डिप्लॉयमेंट फेजला असताना किती लवकर रिकन्फिगर करू शकता, म्हणजेच काय असतं? सपोर्टेबिलिटी असतं. ओके. तर इथं डायग्राम थ्रू तुम्हाला दाखवलं आहे सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी ॲट्रिब्यूट्स कसे कोणते असतात. पहिलं असतं युजर रिलेटेड ॲट्रिब्यूट्स, प्रोसेस रिलेटेड ॲट्रिब्यूट्स आणि डेव्हलपमेंट रिलेटेड ॲट्रिब्यूट्स. चारही ॲट्रिब्यूट्स पहिले होते जे मी एक्सप्लेन केले. सेकंड प्रोसेस रिलेटेड. थर्ड 3 होते ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले. डेव्हलपमेंट रिलेटेड ॲट्रिब्यूट्स जे होते तेही तुम्हाला मी एक्सप्लेन केले. ओके. सो तुम्हाला जे ॲट्रिब्यूट्स होते ते मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट तुमचा जो पॉईंट आहे तो आहे सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी मॅट्रिक्स. ओके. सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी मॅट्रिक्स म्हणजे काय असतं? ओके. तर त्यांनी तुम्हाला सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी मॅट्रिक्स तुम्हाला दिले, त्यासाठी लागणारे ॲट्रिब्यूट्स दिलेत आणि मॅट्रिसेस कोणते कोणते ते दिलेत. बघा समजा रियुजेबिलिटी ॲट्रिब्यूट जर असेल त्यासाठी कुठला मॅट्रिक्स लागतो? तुमच्याकडे तुमचा जो ॲब्स्ट्रॅक्टनेस, तुमची जी इन्स्टॅबिलिटी असते ती तुमच्याकडे तो जो मॅट्रिक्स आहे तो जर अवेलेबल असेल तर तुम्ही रियुजेबल जो ॲट्रिब्यूट आहे तो यूज करू शकता. असे तुम्हाला मॅट्रिक्स दिलेत आणि त्याच्यासाठी रिलेटेड ॲट्रिब्यूट्स दिलेत. ओके. तर तुम्ही ते लक्षात ठेवा फक्त. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे बघा? रियुजेबिलिटी. ओके. द मेजर ऑफ रियुजेबिलिटी आर इन्स्टॅबिलिटी. ओके. त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्टनेस. काय असतं? इन्स्टॅबिलिटी म्हणजे काय असतं? इट इंडिकेट्स पॅकेजेस रिलियन्स टू चेंज. ओके. अ पॅकेज इज सेड टू बी स्टेबल इफ हॅज नो डिपेंडन्सीज ऑन अदर आउटसाइड क्लासेस. ओके. आपण एखाद्या पॅकेजवर डिपेंड आहे कधी असं म्हणतो ज्यावेळेस आउटसाइडचे जे त्याचे क्लासेस असतात त्या आउटसाइडचे जे ॲट्रिब्यूट्स असतात त्याच्यावर डिपेंड नसतं. ओके. म्हणून त्यांनी इन्स्टॅबिलिटीची डेफिनेशन काय केली? इज इक्वल टू EC डिवाइड बाय AC प्लस EC. ओके. त्यातलं EC म्हणजे काय असतं? एफरंट कपलिंग असतं आणि AC म्हणजे काय असतं? ॲफरंट कपलिंग असतं. ओके. ॲफरंट कपलिंग काय असतं? इफरंट कपलिंग काय असतं? नंबर ऑफ क्लासेस इनसाइड पॅकेज. ॲफरंट कपलिंग म्हणजे काय असतं? नंबर ऑफ क्लासेस आउटसाइड पॅकेज. ओके. आणि रेंज काय असते? तुमची जी इन्स्टॅबिलिटी मिळण्याची रेंज असते ती 0 to 1 असते. ओके. सेकंड पॉईंट आहे ॲब्स्ट्रॅक्टनेस. ॲब्स्ट्रॅक्टनेस म्हणजे काय असतं? ॲब्स्ट्रॅक्टनेस इज इक्वल टू नंबर ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस इन पॅकेज.
ओके, किंवा तुम्ही त्याला काय बोलू शकता, नंबर ऑफ कॉन्सन्ट्रेट क्लासेस इन पॅकेज, त्याची पण रेंज काय असते 0 to 1 असते. त्याच्यानंतर आहे मॉडिफायबिलिटी. आता मॉडिफायबिलिटी काय असतं, द मेजर ऑफ मॉडिफायबिलिटी इज डिस्टन्स फ्रॉम मेन सिक्वेन्स. तुमच्या मेन सिक्वेन्स पासूनचे डिस्टन्स काय आहे त्याचं मेजरमेंट असेल, दॅट इज युअर मॉडिफायबिलिटी. इट मेजर बॅलन्स बिटवीन इन्स्टॅबिलिटी अँड ॲब्स्ट्रॅक्टनेस. ओके, तुमची इन्स्टॅबिलिटी किती आहे, ॲब्स्ट्रॅक्टनेस किती आहे, या दोघांमधला जो बॅलन्स जे मेजर करण्याचं काम असतं ते काय करतं, मॉडिफायबिलिटी करतं. म्हणून काय दिलंय, डिस्टन्स फ्रॉम मेन सिक्वेन्स, त्याचा फॉर्म्युला काय दिलाय, ॲब्स्ट्रॅक्टनेस असतो, ओके, प्लस इन्स्टॅबिलिटी असते -1. ओके, आणि याची पण जी व्हॅल्यू होती ती 0 to 1 मध्येच येते. ठीक आहे, बाकीचे जे पुढच्या जे पॉईंट्स आहेत आपले ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.